मित्रांनो, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचे प्रेफरन्स म्हणजेच प्राधान्यक्रम भरताना एक छोटीशी चूक तुमचं सरकारी नोकरीचं स्वप्न धुळीत मिळवू शकते. कट ऑफ कमी लागला म्हणून आनंदात असलेल्या एका विद्यार्थ्यासोबत काय झालं हे नीट ऐका. मुलाखतीला गेल्यावर त्या विद्यार्थ्याला समजलं की ज्या पदासाठी तो निवडला गेलाय ते तर विनानुदानित पद होतं, म्हणजे तेथे पगार संस्थेकडे होता किंवा नव्हता. म्हणूनच प्रेफरन्स देताना या 3 शब्दांकडे लक्ष द्या. पहिला आहे ऍडेड. जर पदांसमोर ऍडेड लिहिलं असेल तर ते पूर्ण सरकारी पगाराचं पद आहे, याला सर्वात आधी प्रेफरन्स द्या. दुसरं पद आहे अनऍडेड, म्हणजे विनानुदानित. येथे पगार तुम्हाला मिळण्याची खात्री नसते किंवा ते संस्थेवर अवलंबून असते. आणि तिसरं आहे पार्शली ऍडेड, म्हणजे अंशतः अनुदानित. येथे 20%, 40%, 60% असं लिहिलेलं असतं, म्हणजे तुम्हाला या ठराविक प्रमाणात पगार सुरू होणार आहे. लक्षात ठेवा, कमी कट ऑफ म्हणून भुलून जाऊ नका. ते पद अनुदानित आहे की नाही हे तपासून पहा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या शिक्षक मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका.